26 एकराचा मास्टरमाइंड तहबूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारतात. तहबूर राणाला विशेष विमानानं दिल्लीत आणलं. पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टात हजेरी करत ताबा मागितला जाणार. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती. माझ्या आईवर दबाव टाकल्यानं तिनं आत्महत्या केली. करुणा मुंडेंचे गंभीर आरोप. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि डीन धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील चौकशी अहवालातून माहिती उघड. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असणारं कुटुंब. गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका. कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार संतापले. माझी निर्दोष मुक्तता करा. वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्याची मागणी. बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार. सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याचे दर 2300 तर चांदीचे दर 3000 रुपयांनी महागले. सोनं 94,000 प्रति तोळा तर चांदी 96,800 रुपयांवर. लातूरमध्ये मुंबई पोलिसांनी उघडला ड्रग्सचा कारखाना. रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा. 2 कोटीचं ड्रग्ज जप्त. 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळणार. तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध दिल्लीची लढत. 4था विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रात्री सामना रंगणार.